मित्रांनो, नुकतीच एक सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे। बिग बॉस मराठी या शो मधून निक्की सोबत आणखी एक सदस्याचे एलिमिनेशन होणार ही मोठी अपडेट पुढे येत आहे। होय मित्रांनो, काय आहे ही अपडेट जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोचा ग्रँड फिनाले अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलाय। 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले होणार आहे। तेव्हा फिनालेकरिता टॉप 5 सदस्यच घराचा भाग असणार हे निश्चित आहे। अशात आता एकूण 3 सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागणार आहे, कारण सध्याच्या घडीला घरातील सदस्यांची एकूण संख्या 8 इतकी आहे। तेव्हा ह्या आठवड्याच्या भाऊचा धक्का ह्या वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये 2 सदस्यांचं एलिमिनेशन होणार आहे। तसेच पुढील आठवड्याच्या बुधवारी मिडवीक एविक्शन होणार आहे, त्याद्वारे देखील एक सदस्य बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे। मित्रांनो, सध्याचे बिग बॉस मराठी शोचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स बघता घरातील सर्वात स्ट्रॉंग सदस्यांमध्ये सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, डीपी दादा, पॅडी दादा आणि अभिजित चव्हाणचा समावेश आहे। हे 5ही जण टॉप 5 मध्ये येतील हे जवळपास पक्कच आहे। आता राहिले केवळ 3 सदस्य, ज्यात जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकरांचा समावेश आहे। मित्रांनो, गेल्या आठवड्यात सर्वात कमी मते मिळाल्यामुळे अरबाजने घराचा निरोप घेतला होता। त्याच्यानंतर सर्वात कमी मते निक्कीला मिळाले होते। आता देखील परिस्थिती जवळपास तशीच आहे। घरातील सर्व सदस्यांपैकी सर्वात कमी वोट्स निक्कीलाच मिळाले आहेत आणि तिच्याहून थोडे जास्त वोट्स वर्षाताईंना मिळाले आहेत। म्हणजेच बॉटम 2 स्पर्धकांमध्ये निक्की आणि वर्षाताईंचा नंबर लागतो। तेव्हा ह्या वीकेंडला ह्या दोघी घराबाहेर जातील हे निश्चित आहे। शिवाय मिडवीक एविक्शनमध्ये जान्हवीला घर सोडावे लागेल हे सुद्धा स्पष्ट होतंय। मित्रांनो, ह्यावर तुमचं काय मत आहे? निक्की आणि वर्षाताई यांचं एलिमिनेशन व्हावं की अजून कोणाचं? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।